नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण अतिशय पौष्टिक अशी हिवाळा स्पेशल अळीव खीर बनवणार आहोत. बऱ्याच ठिकाणी याला हळीव देखील म्हणतात. तर चला आपण ही खीर बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया. तर इथं मी 3 ते 4 चमचे हळीव हे छान 2 तास भिजत घातलेलं आहे. इकडे आपण थोडेसे मखाने घेतलेले आहे, ते देखील आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहे. 4 ते 5 बदाम, 4 ते 5 काजू, खारीक पावडर. आपण हे शुगर फ्री बनवणार आहोत, त्यासाठी मी ही छान बारीक करून घेतलेली खारीक घेतलेली आहे आणि 2 अक्रोड. आपण हे सर्व छान भिजून घेणार आहोत आणि यासाठी आपल्याला साजूक तूप लागणार आहे. तर मी इथे 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. ड्रायफ्रूट हे मी छान भिजवून घेतलेले आहे आणि मखाना आपण 2 मिनिट छान भाजून घेतलेला आहे, म्हणजे हा लवकर बारीक होतो. अशा पद्धतीने आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. चला तर आता आपण हे मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि आपण याची पेस्ट बनवणार आहोत, म्हणजे आपली खीर ही छान दाटसर होते. ड्रायफ्रूट हे मी छान मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे. याची छान पेस्ट बनवून झालेली आहे. चला तर आता आपण कढईमध्ये तूप घालून घेऊया. मी हे 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. तूप छान गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये अर्धा लिटर दूध घालणार आहोत. तर प्रथम आपण यामध्ये दूध घालून घेऊया. दूध छान तापलं की त्यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेले हळीव आहे ते घालून घ्यायचे आहे. आपले हळीव हे छान फुललेले आहे. अगदी कमीच आपल्याला हे वापरावं लागतात, कारण भिजवल्यानंतर ते खूपच जास्त होतात. चला तर आता आपण हे कढईमध्ये घालून घेऊया आणि आपल्याला हे सतत हलवायचं आहे. आपण हे 5 मिनिटं छान शिजवून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये ड्रायफ्रूटची जी पेस्ट बनवलेली आहे ती घालून घेणार आहोत. आपली खीर छान उकळलेली आहे. आता आपण यामध्ये ड्रायफ्रूटची पेस्ट घालून घेणार आहोत. तर आता आपलं यामध्ये घालून याला छान असं मिक्स करून घेणार आहोत. पुन्हा आपण 2 मिनिट छान याला उकळी आणणार आहोत. अगदी पौष्टिक अशी खीर आपली तयार होणार आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने करा. आता आपण यामध्ये खारीक पूड घालून घेणार आहोत. इथे मी 2 चमचे ही खारीक पूड घालणार आहे. डायबिटीज पेशंटसाठी देखील ही खीर अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये आपण गुळाचा किंवा साखरेचा वापर केलेला नाही. मी या खीरमध्ये खारीक पावडर घातलेली आहे. तुम्ही गूळ किंवा साखर वापरू शकता. तर आता आपण यामध्ये विलायची घालून घेणार आहोत. यामध्ये जायफळ देखील मी घालून घेतलेला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही वरतून किसून देखील जायफळ घालू शकता. मी या विलायचीमध्ये जायफळ घातलेला आहे. अगदी आपली दाटसर अशी छान खीर तयार झालेली आहे. तयार झाली आपली अतिशय पौष्टिक हिवाळा स्पेशल पारंपरिक अशी अळीव खीर. तुम्ही देखील ही खीर नक्की करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.